नमस्कार. साप्ताहिक महाराष्ट्र या कार्यक्रमात मी श्वेता सोपारकर आपलं स्वागत करते आणि आता घेऊयात आढावा महाराष्ट्रातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा. राज्यातल्या युवकांना कौशल्य प्रशिक्षणापासून ते उद्योजकता मार्गदर्शनापर्यंतच्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या महाचतुर चॅटबॉटचं लोकार्पण नुकतंच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. पाहूया याविषयीचा हा वृत्तांत. राज्यातल्या युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारा महाचतुर AI चॅटबॉट हा महाराष्ट्रासाठी परिवर्तनकारी उपक्रम आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाचतुर चॅटबॉटचं लोकार्पण तसंच सामंजस्य करार झाले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या पुढाकारातून विकसित करण्यात आलेला हा चॅटबॉट देशातला राज्य शासनाने तयार केलेला अशा प्रकारचा पहिलाच अभिनव उपक्रम आहे. या चॅटबॉटमुळे युवा वर्गाचा शिक्षण ते रोजगार हा प्रवास सुकर होईल आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ त्वरित उपलब्ध होईल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ हवं आहे आणि तरुणांना रोजगार हवा आहे. या दोघांमध्ये प्रभावी दुवा निर्माण करण्याचं काम महाचतुर चॅटबॉट करेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. AI आधारित चॅटबॉट कौशल्य प्रशिक्षण, रोजगार संधी, उद्योजकता मार्गदर्शन, अर्ज प्रक्रिया, मूल्यमापन आणि बाजारपेठेशी संलग्नता अशा सर्व सेवा वन स्टॉप सोल्युशन म्हणून उपलब्ध करून देणार आहे, असंही ते यावेळी म्हणाले. राज्यात येणारा गुंतवणुकीचा ओघ कायम ठेवत रोजगाराला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण अशा 18 विशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन द्यायला राज्य शासनानं नुकतीच मान्यता दिली. यातून राज्यात सुमारे 2,56,00,000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. पाहूया याविषयीचा हा वृत्तांत. राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करून रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी तब्बल 2,56,00,000 कोटींच्या 18 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन द्यायला मान्यता देण्यात आली आहे. यामुळे सुमारे 1 लाखांहून अधिक प्रत्यक्ष तसंच अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची 14वी बैठक नुकतीच झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीमध्ये प्राधान्य क्षेत्र तसंच उच्च तंत्रज्ञानावर आधारित सौर विद्युत गट, मॉड्यूल, इनगॉट, वेफर्स, ग्रीन पोलाद, हरित अमोनिया, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनं, अवकाश आणि संरक्षण साहित्य, लिथियम आयन बॅटरी, इलेक्ट्रिक वाहन निर्मिती आणि साहित्य, पोलाद तसंच वायूपासून रसायन निर्मितीच्या विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन मंजूर करण्यासाठीच्या 18 प्रस्तावांना मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. या प्रकल्पांमुळे कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातील इतर भागात औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. आणि आता घेऊया धावता आढावा राज्यातल्या आणखी काही ठळक घडामोडींचा. जलसंपदा विभाग आणि तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्था यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 3 उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी सुमारे 5,200 कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षमतेत वाढ करण्यासाठी हा करार महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या माध्यमातून कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर ऊर्जा साठवणूक करून राष्ट्रीय ग्रीड स्थिर ठेवण्याची क्षमता राज्यात निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या 1.5 वर्षात तब्बल 40,000 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक आली असून भविष्यात धुळे आणि नंदुरबार हे जिल्हे राज्याची प्रमुख औद्योगिक केंद्र बनतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. धुळे इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एका रुग्णालयाचं उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. शिरपूर तालुक्यात औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी शासन पुढाकार घेईल, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. मुंबई पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णपणे ॲक्सेस कंट्रोल बनवणाऱ्या महत्त्वाच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचं 99% काम पूर्ण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर बोलत होते. या प्रकल्पामुळे घाटातली वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक सुगम होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. चेंबूर इथल्या अणुशक्तीनगर परिसरात अल्पसंख्याक मुलींसाठी प्रस्तावित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उभारणीच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तसंच अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले.
त्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. अल्पसंख्याक समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या होत्या राज्यातल्या गेल्या आठवड्याभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.